उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही, यावरून भाजप आणि ठाकरे गटात खडाजंगी सुरू आहे। बाबरी मशीद पडल्यानंतर भाजप नेते पळून गेले असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। ती जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली असं देखील राऊत म्हणाले। यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आंदोलनात राऊतांनी स्वतःचा किंवा उद्धव ठाकरेंचा एक फोटो तरी दाखवा असं आव्हान महाजनांनी दिलंय। कोण व्हीआयपी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही। आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत, म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो। तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते? तेव्हा आजचे व्हीआयपी जे आहेत हे पाय लावून पळून गेले होते। अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही। बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती आणि त्याबद्दल आम्ही कोणी नकार देत नाही। राम मंदिराला त्यांचं समर्थन होतं, या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये। पण हे काय आता आजकाल बोलतायत, हे आयत्या पिठाबिळावर नागोबा हे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि आता हे म्हणता आम्ही होतो। हे आजकाल हे जे आपले वाचाळवीर बडबड करतायत, मला वाटतं त्यांचं समर्थन कोणी करत नाही। आणि म्हणून मी सांगतो की संजय राऊतांनी एखादा त्यांचा फोटो दाखवावा, कारसेवेतला कुठे गेलेले होते, कुठे होते त्यावेळेला ते उद्धवजींनी दाखवावा। मला वाटतं नुसतं बोलण्याला काही अर्थ नाहीये।